नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। आज 15 ऑगस्टचे औचित्य साधून घरकुल हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने घरकुल कॉम्प्लेक्समधील सदनिका धारकांसाठी घरकुलच्या रिडेव्हलपमेंट संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सेक्टर 15 सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेशोत्सव मंडपामध्ये एका नामांकित प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचे मार्गदर्शक आर्किटेक्ट शुभम गोडवे यांचे शिबिर आयोजित केले होते। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या सत्रात दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व बाबींचे तपशीलवार मार्गदर्शन शुभम गोडवे यांनी केले आणि सदनिका धारकांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली। या शिबिरासाठी घरकुल कॉम्प्लेक्समधील ए, बी, सी आणि डी या 4ही कंडोनियममधील पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्व बैठकीचा आढावा जनसभाचे संपादक अप्पासाहेब मगर यांनी या बैठकीला अनुपस्थित असलेल्या सभासदांसाठी आवर्जून घेतला आहे। मान्यवर पदाधिकारी, सभासद, त्याचप्रमाणे महालक्ष्मी, कुंजविहार, मातृछाया आणि मकरंद विहार या 4ही सोसायट्यांचे सर्व पदाधिकारी आणि सभासद बंधूंनो, त्याचप्रमाणे या घरकुलमधील विविध सामाजिक संघटना, त्या संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासद, आपणा सर्वांना आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। घरकुल फेडरेशनच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी रिडेव्हलपमेंट आणि रिकन्स्ट्रक्शन हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून आर्किटेक्ट शुभम गोडवे जे म्हाडामध्ये कार्यरत आहेत आणि रिडेव्हलपमेंट आणि रिकन्स्ट्रक्शन या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास आहे। त्यांचा साधारण एक्सपिरियन्स आज 7 ते 8 वर्षाचा आहे आणि मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यामध्ये त्यांनी अद्यापर्यंत आपला कार्यकाल व्यतीत केलेला आहे। या ठिकाणी सन्माननीय शुभम गोडवे आर्किटेक्ट शुभम गोडवे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी विचार मंचावर स्थानापन्न व्हायचं तो आणि प्रदीप जाधव सचिव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं। नवजीत वाडकर या स्थानापन्न व्हायचं। पाडेकर साहेब, सचिव पाडेकर साहेब या। घरकुल फेडरेशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय संतोषजी मोहिते, सुरेशजी वाघमारे सचिव, आपण या ठिकाणी स्थानापन्न विचार मंचावर स्थानापन्न व्हायचं। त्याचप्रमाणे मकरंद विहारचे सन्माननीय अध्यक्ष भुजवळकर साहेब या आपण स्थानापन्न व्हायचं। एक रिडेव्हलपमेंटची हवा आपण सुरू झाली। काही जाणकार मंडळी, त्यात वकील असतील, त्यात आर्किटेक्ट असतील, त्यात सिव्हिल इंजिनियर्स असतील, त्यात सभासद असतील, यांनी खऱ्या अर्थानं आपल्या इमारतीला जवळजवळ साधारण 25 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या अनुषंगानं आपला पुढील काळ चांगला जावा या अनुषंगानं या ठिकाणी प्रयत्न सुरू केले आणि त्यांच्या प्रयत्नानंतर अनेक शिक्षण आले। सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार फोन, सराउंडिंग मधल्या सर्व बिल्डर लोकांचे फोन, छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे फोन आणि यामध्ये खऱ्या अर्थानं जो सभासद आहे तो कन्फ्युज स्टेटस मध्ये निघून गेलाय की कसं होईल, काय होईल। आणि म्हणून घरकुल फेडरेशनने हा एक प्रयत्न केला छोटेखानी की आज आपण अधिकृतरित्या आपल्या सर्व सभासदांना, या 4ही सोसायटी सभासदांना आपण एक माहिती पुरवूया। त्या अनुषंगानं आर्किटेक्ट शुभम गोडवे यांना आपण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। मी 4ही सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण आर्किटेक्ट शुभम गोडवे यांचा पुष्पगुच्छ घेऊन सन्मान करायचा। टाळ्या जोरदार व्हावा, जोरात टाळ्या। कुंजविहारचे सन्माननीय अध्यक्ष नवजीत वाडकर यांचा सुद्धा स्वागत आदर। मंडळ होतं ज्या मंडळाने या ठिकाणी घरकुल रिडेव्हलपमेंट संदर्भात आपले विचार रुजवण्यासाठी प्रयत्न केला। त्यांचे बोर्ड सतत लागत असतात। घरकुल फेडरेशनच्या अनेक सोसायट्यांच्या अनेक लोकांच्या एक म्हणणं होतं की बाबा हे काय करतात, परंतु त्यांनी एक मुहूर्तमेढ रोवलेली आहे। त्या ठिकाणी त्याची सुरुवात या ठिकाणी सन्माननीय एकनाथ आपले JP खारगे सर यांनी केली। मी JP खारगे सरांना विनंती करतो या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या सर्व सहकार्यांसह यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। गुड मॉर्निंग।
सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. तर आज आपण इथे घरकुल सोसायटी सेक्टर 15 त्याच्या रिडेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी इथे उपस्थित आहोत. तर मी माझं शॉर्ट इंट्रोडक्शन देईन सगळ्यांना. मी आर्किटेक्ट आहे आणि माझ्याकडे टोटल 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी आत्तापर्यंत माझ्या वर्क एक्सपिरियन्समध्ये माडाचे रिडेव्हलपमेंट्स, सेस बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंट्स आणि क्लस्टर डेव्हलपमेंट याचे प्रपोजल्स डिझाईन केलेले आहेत. आणि ठाणे रिजन, ठाणे सिटी तिथे काही प्रपोजल्स डिझाईन केले आहेत जे की आम्ही बिल्डर्ससाठी डिझाईन केलेले आहेत. ऑफकोर्स हे सगळे माझे प्रोजेक्ट्स नाही आहेत, बट कुठेतरी मी ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, म्हणजे बायलॉज आणि फिजिबिलिटी ह्या सगळ्या पद्धतीमध्ये. आणि करंटली मी आभा नारायण लांबा असोसिएट्स यांच्याकडे काम करत आहे, यांच्याबरोबर, जिथे हेरिटेज डेव्हलपमेंट होते आणि रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स पण घेतले जातात. तर असा माझा एकंदरीत डिझाईन आणि रिडेव्हलपमेंटचा एक्सपिरियन्स आहे. तर नवी मुंबईमध्ये येण्याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये माझं काम करून झालेलं आहे, ठाण्यामध्ये आम्ही एक्झिक्युशन्स केलेले आहेत. तर त्या हिशोबाने नवी मुंबई हे सिडकोची ऑथॉरिटी असल्यामुळे इथे काही लॉजमध्ये फरक असतात, जे स्टडी करणं आपल्या सगळ्यांचा भाग आहे आणि ह्याची योग्य माहिती देणं हे माझं काम आहे. तर आता मी तुम्हाला बेसिक माहिती द्यायला स्टार्ट करतो. तर मी पहिले मी तुम्हाला आता मुंबईबद्दलची माहिती देईन थोडीशी. आता मुंबईमध्ये कसं होतं की प्रत्येक जे लँड आहे ते वेगळं आहे, ऑथेंटिक आहे. म्हणजे एक पीस ऑफ लँड, एक छोटासा जमीन, त्याच्यावर 1000 फॅमिली असतात, म्हणजे टेनेंटच्या हिशोबाने. छोट्या म्हणजे बिल्डिंगी मिल वर्करच्या हिशोबाने बनवलेल्या असतात, त्याचे स्क्वेअर फीट एरिया छोटे असतात. त्यामुळे गव्हर्नमेंटला जेव्हा गोष्टी डेव्हलप करायच्या असतात ते लोक मोठे FSI प्रोव्हाइड करतात, तुम्हाला स्कीम प्रोव्हाइड करतात, पुन्हा कुठे डेव्हलपमेंट करायची असते त्या हिशोबाने ते रस्त्याचे एरिया वगैरे कन्सिडर करून मोठ्या स्कीम्स देतात. आणि प्रत्येक प्लॉट ह्याचा लँड यूज वेगळा असल्यामुळे त्यांना त्याच्या डेव्हलपमेंटसाठी कन्सेशन्स द्यावे लागतात. आणि डिझाईन केल्यावर अप्रुव्हल आणि CCच्या वेळेला पण तेवढेच ते लोक कन्सेशन्स अप्रूव्ह करतात, कारण त्यांना ती डेव्हलपमेंट एक्झिक्यूट करायची. पण जेव्हा आपण ठाणे किंवा नवी मुंबई सारख्या जागेवर येतो, आपल्याकडे लँड अवेलेबिलिटी खूप असते. आणि जसं आपण आपलं घरकुल सोसायटी बघतोय, लँड एरिया खूप मोठा आहे आणि आपली बिल्डिंग्स खूप स्प्रेड आउट आहे. म्हणजे एक बिल्डिंग मध्ये म्हणजे जेवढा पर स्क्वेअर मीटर किंवा स्क्वेअर फीट एरिया आपण कंझ्युम करतो तो नवी मुंबईमध्ये जास्त आहे. एकंदरीत सांगायचं झालं म्हणजे जागा जास्त आहे नवी मुंबई. दुसरा भाग म्हणजे की मुंबई जे आहे हे जुनं शहर असल्या कारणाने मुंबईची एक जनरेशन ऑफ बिल्डिंग्स पास झालेली. रिडेव्हलपमेंटचा बेसिक रूल काय असतो, 30 वर्ष झाले बिल्डिंगला. RCC बिल्डिंग ज्या असतात, आता इथे कोण इंजिनियर असतील आपल्या तर त्यांना माहित असेल, RCC बिल्डिंगचा लाईफ स्पॅन हा 70 ते 90 वर्षापर्यंत असतो मॅक्सिमम. पण रिडेव्हलपमेंटचा रूल काय म्हणतो, 30 वर्ष झाले की आपण रिडेव्हलपमेंटसाठी अप्लाय करू शकतो. आता मुंबई जुनं शहर असल्या कारणाने त्यांची 1-2 जनरेशन पास झालेली रिडेव्हलपमेंट करणार. नवी मुंबई हे नवीन शहर असल्या कारणाने 1970 मध्ये एस्टॅब्लिश झालं असल्या कारणाने ही सिटी नवीन आहे रिडेव्हलपमेंटसाठी. तर आता जर आपण हे एक्झिक्यूट करतोय रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आजच्या स्टेजला, तर आपण कुठेतरी एक्झाम्पल सेटिंग बनू शकतो. आता सिडकोचे काही बाय लॉज असतात, आता ह्याच्यामध्ये काही कॅटेगरीज असतात.
तर सिडकोचे काही बायलॉज असतात, ठीक आहे. तर आणि त्याच्यात हाऊसिंग कॅटेगरीज पण असतात. जसं की काही लोकांचे इंडिव्हिज्युअल हाऊसेस असतात, छोटे घर, बंगलो, स्टील प्लस 1, 2, 3. त्याच्यानंतर लो कॉस्ट हाऊसिंग, इकॉनॉमिकली वीक सेक्शन, EWS. त्याच्यानंतर MIG, HIG हे प्रकार येतात. काही इंडिव्हिज्युअल प्लॉट्स असतात जे लोकल डेव्हलपर्स स्वतःहून डेव्हलप करतात, प्रेफर करतात आर्किटेक्ट्सकडे जाऊन इंडिव्हिज्युअल प्लॉट डेव्हलपमेंट करायची. आता हा प्रकार खूप होत आलाय आपल्या नवी मुंबईमध्ये. जसं नेरूळ, सीवूड्स वगैरे हे सगळे काही काही छोटे विलेज एरियाज आहेत, त्यांना गावठण म्हणून डेव्हलप केलं जातं, कंजेस्टेड एरियाज म्हणून. पण आता आपला प्लॉट एक मोठा एरिया असल्या कारणाने, जो की 4000 स्क्वेअर मीटर्स पेक्षा मोठा आहे, ठीक आहे. तर आणि त्यात 4 क्लस्टर्स आहेत आपले. तर हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपला प्लॉट थोडा म्हणजे स्पेशलच म्हणता येईल आपल्याला. जसं की मुंबईमध्ये आपण एक्झाम्पल्स बघतो आजकाल, BDD चाळ आहे, धारावी आहेत, हे सगळे कसे एक्सक्लुझिव्ह, ह्यांचे लॉजच वेगळे आहेत. तर ह्यांना डेव्हलप करायला टाइम जातो. पण ह्याच्यात पण काही असतात, जसं व्यावसायिक असतात, काही रेसिडेन्शियल असतात, त्यांना कन्व्हिन्स करणं किंवा ती जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे गोष्टीचं आणि त्याला अप्लाय होणारे लॉज, हे सगळं आयडेंटिफाय करण्यात खूप वेळ जातो. तर हे पण त्या पद्धतीनेच आहे की आपल्याला कन्सिडर करावं लागेल की आपला एरिया खूप मोठा आहे आणि आपण योग्य ते PMCs निवडले पाहिजे. आणि सगळ्यात बेसिक म्हणजे आपल्या सगळ्यांना हे कायदेशीर माहिती झाल्या पाहिजे गोष्टी, की आपण किती डेव्हलप करू शकतो, केवढं एरियाज आहे, काय कसं, हे बायलॉज समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मी तुम्हाला बेसिक आजच्या दिवसाला प्लॉट बद्दलची माहिती देईन. म्हणजे आता आपल्याला हा प्रश्न येणारच सगळ्यांना की मला किती एरिया मिळणार, हा प्रत्येक रिडेव्हलपमेंटचा प्रश्न असतो. पण आता आपण सध्या पूर्ण प्लॉट लेवलवर विचार करायला पाहिजे, कारण आपला प्लॉट खूप म्हणजे एरिया वाईज खूप मोठा आहे. प्लस फ्युचरमध्ये आपल्याकडे एअरपोर्ट येणार आहे आणि प्राईम लोकेशन आहे. आपल्याकडे मेट्रो स्टेशन आहेत, आपल्याकडे हायवेज आहेत, हायवे टच प्लॉट्स आहेत आपले, आणि मेजर सिटीजला कनेक्टिव्हिटी. तर कसं असतं, जेव्हा आपल्याकडे मेजर रोड्स डेव्हलपमेंटसाठी असतात आणि इन्फ्रास्ट्रक्चर येतो, तेव्हा काही आपल्याला बेनिफिट्स असतात. पण जर आपण आपले प्लॉट्स इंडिव्हिज्युअली डेव्हलप करायला लागलो तर आपल्याला ते ऍडव्हान्टेज मिळत नाही. जसं की आपलं घरकुल सोसायटी तुम्ही बघितलं, हे एक टायपोलॉजी ऑफ हाऊसिंग. ह्याच्यामध्ये इंटरनल रोड्स येतात 6 मीटर टाईपचे आणि त्याला एक ओपन स्पेस असते. आपल्या घराबाहेरचे जे वरांडा किंवा एक जागा म्हणू शकतो आपण. नवी मुंबई ही सिडको प्लॅनिंग अथॉरिटी मध्ये जमा होतो आपला प्लॉट, ठीक आहे. नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे वेगळे लॉज आहेत, ते स्वतःच्या पद्धतीने काही डेव्हलपमेंट करतात. जे सिडको प्लॅनिंग अथॉरिटी मध्ये येतं त्याच्यासाठी काही वेगळे लॉज आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे स्कीम्स पण येतात, हे आपण आधी लक्षात घेऊया. त्याच्यानंतर नैना म्हणून एक प्रकार असतो जो एअरपोर्ट अथॉरिटीच्या असोसिएटेड आहे. नॅशनल एअरपोर्ट आयडेंटिफिकेशन अँड काहीतरी आहे त्याचा फुल फॉर्म सांगायला. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी TPS प्लॅनिंग स्कीम डेव्हलप केलेले आहे, ज्याच्यामध्ये काही किलोमीटर्सचा एरिया आयडेंटिफाय केला एअरपोर्ट अथॉरिटी. त्याच्यात ते लोक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणार फ्युचरसाठी. तर आता हे 3 प्रकार आहेत नवी मुंबईसाठी स्पेशली. तर आपण आता सिडको बद्दल समजून घेऊया. सिडको कसं आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला FSI बद्दल एक जराशी माहिती देतो. कोणी ऐकलं FSI बद्दल? सर्वांनी ऐकलं असेल आतापर्यंत, जर आपण डेव्हलपमेंट वगैरे हा प्रकार केलेला आहे, ऐकलंय ह्याच्याबद्दल. तर FSI मध्ये काय होणार, एक बेसिक FSI देतो, एक रेशिओ असतो तो, जो आपला प्लॉट एरिया बरोबर मल्टिप्लाय होतो आणि त्याला ती तेवढी एरिया मिळते आपल्याला आपल्या प्लॉटवर डेव्हलपमेंट करण्यासाठी.
आता तुम्हाला लोक बोलतील आम्ही तुम्हाला डबल एरिया देऊ, कितीतरी पर्सेंटेज मध्ये देऊ, तर हे असं काम नाही करत. कसं असतं, प्लॉट असतो, त्याच्यावर एक FSI मिळतो, बेसिक FSI असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे रोड्स असतात, मग आपण कुठल्या एरियामध्ये आहोत, आपण गावठाण एरियामध्ये आहोत, आपण कंजेस्टेड एरियामध्ये आहोत, आपण नॉन कंजेस्टेड एरियामध्ये आहोत, त्या हिशोबाने रोड वेट्स असतात. त्या हिशोबाने आपल्याला एक TDR मिळतो, अप्रूव्ह होतो जेवढा रोड वेट आहे त्या हिशोबाने. आणि तो पण FSI सारखा एक नंबर असतो पर्सेंटेज मध्ये. जर आता नवी मुंबईमध्ये बेसिक FSI 1.1 आहे, मुंबईमध्ये बेसिक FSI 4 आहे काही ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला TDR मिळतो रोडवर. हे एरिया असे पर्सेंटेज वाईज थोडे थोडे वाढत जातात. फॉर एक्झाम्पल, जर 10,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे, आपला FSI 1.1 आहे, 1.1 इंटू 10,000, आणि मग रोडचा TDR विथच्या हिशोबाने 0.5 FSI वाढतो. म्हणजे 1 FSI अजून नाही वाढत, 0.5 वाढतो. त्याच्यानंतर एक असतो प्रीमियम FSI. तो आपल्याला गव्हर्नमेंटला पैसे देऊन विकत घ्यावा लागतो, जो आपण पैसे देऊन नाही विकत घेत ऑब्विसली. जो आपण डेव्हलपर अपॉइंट करतो तो हे सगळं बघतो. कारण कसं असतं, आपण रिडेव्हलपमेंट करतो, आपण आपली घरं डेव्हलप करतो, पण आपण स्वतः नाही बनवू शकत गोष्टी, आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत नसतात. त्यासाठी आपण एक बिल्डर किंवा डेव्हलपर हायर करतो, तो त्याचे प्लॉट्स, तो त्याचे युनिट्स बनवून सेल करतो. आता त्याच्या युनिटसाठी तो एरिया कुठून येणार, तर तो प्रीमियम FSI विकत घेतो. तर हे 3 FSI चे प्रकार असतात. हे ऍड होऊन तुमचा FSI 3 किंवा 4 ला जातो. तर तुम्हाला कोण येऊन जर बोलत असेल, अरे तुमचा प्लॉट एवढा मोठा आहे, तुम्हाला आम्ही एवढा FSI देऊ, 4 देऊ, 5 देऊ, 6 देऊ, एवढी तुमची एरिया वाढेल, हे असं नाही होत. हा FSI तुमच्या प्लॉट साठी असतो. त्याच्यानंतर तुमचे जे घराचे कार्पेट एरिया असतात, आता आपला प्लॉट आयडेंटिफाय झाला, आपली हाऊसिंग आयडेंटिफाय झाली, त्याचा एक कार्पेट एरिया असतो, त्याच्यावर 35% मिळतो आपल्याला. 35% मिळतो आपल्याला त्याच्यावर. हे बेसिक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता ह्याच्यावर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जर आपण LIG, HIG, MIG कॅटेगरीमध्ये येतो, आता ह्याच्यासाठी अजून गोष्टी असतात. LIG, HIG, MIG ह्यांचं कसं असतं, जर आपली सोसायटी आहे त्याच्यात जर 40% घरे, 40% घरं LIG किंवा EWS मध्ये आली, तर ती सोसायटी LIG मध्ये काउंट होते. तर अशा गोष्टी असतात. प्रत्येक सेंटेन्सच्या मागे एक एक्सेप्शन आहे. जर तुम्हाला कोण काही सांगत असेल की आम्ही तुम्हाला एवढा एरिया देतो, प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक्सेप्शन आहे. तर हे झालं कार्पेट एरियामध्ये. आणि आता हे मी तुम्हाला नाही सांगू शकत की तुम्हाला एरिया किती मिळणार आत्ता, कारण आपले प्लॉट कॅल्क्युलेशन होणार. आता कसं आहे, आपला हा मोठा प्लॉट आहे. आता इथे मी काही गोष्टी ऐकल्या की आपले 4 टाईप ऑफ क्लस्टर्स आहेत, 4 इंडिव्हिज्युअली डेव्हलप करता येतील. पण त्याच्यात प्रॉब्लेम असा येतो की आपले जे इंटरनल रोड्स आहेत ते छोटे होऊन जातात, त्याचा बेनिफिट आपल्याला घेता येत नाही. छोट्या रोड्स कंजेस्टेड काउंट होतो प्लॉट. पण जर आपण ऍज अ क्लस्टर पूर्ण घेतलं, आपल्या सराउंडिंग रोड जे आहेत ते हायवेज आणि सर्व्हिस रोड आहेत, जे की 12 मीटरपेक्षा मोठे असतात. मग ह्यांना काही कन्सेशन्स असतात, त्याच्यावर TDR आपल्याला मोठा घेता येतो. आणि हा एरिया 40 स्क्वेअर मीटरपेक्षा मोठा, 40,000 स्क्वेअर मीटरपेक्षा मोठा जातो. मग ह्याच्यावर गव्हर्नमेंटचे काही वेगळे स्कीम्स असतात. तर हे सगळं आपल्याला लक्षात घेणं जरुरी आहे. तर त्या हिशोबाने पूर्ण प्लॉट डेव्हलप करणं हा एक चांगला ऑप्शन राहू शकतो. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे 12,000 स्क्वेअर फीटचे प्लॉट आहे, ते पण आपण डेव्हलप करू शकतो. पण आपल्याला तेवढे बेनिफिट्स त्याच्यात मिळणार नाही. पण दोन्ही टाईपच्या डेव्हलपमेंटमध्ये तुमची कार्पेट एरिया तुम्हाला मॅक्सिमम मिळेल असं नाही. कारण LIG
MIG HIG, जर हे आपण समजण्याचा प्रयत्न केला तर ह्यांची एक लिमिट असते कार्पेट एरियाची. जर तुमचं घर 100 स्क्वेअर फीटचं असेल, स्क्वेअर मीटर्स, तर तुम्हाला 300 पर्यंतच एरिया मिळणार. तर ती MIG ची LIG ची लिमिट्स आहेत. हे प्रत्येक हाऊसिंग स्कीमसाठी लिमिट्स आहेत. ओव्हर अँड अबाव त्याच्या काही घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या कंडिशन्स असतात. आता हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या फिजिबिलिटी कॅल्क्युलेशन मध्ये आहे. सिडको तुमच्यामध्ये खूप इंटरफिअर करणार किंवा तुम्हाला त्यांचं ऐकावं लागणार किंवा त्यांचे NOCs घ्यावे लागतील वेळोवेळी, कारण सिडकोनी डेव्हलप करून दिलंय तुम्हाला, त्यांची लँड आहे आणि बहुतेक तुमचं गार्डन पण त्यांनी एक्वायर केलेलं आहे. तर सिडको मध्ये काय होणार, फर्स्ट आपली प्रोसेस राहील की आपण PMC अप्रोच करणार पहिली गोष्ट, आणि त्याहून आधी आपण आयडेंटिफाय करणार की आपली घरं एलिजिबल आहेत का रिटर्न. तर अशा 3-4 गोष्टी असतात, जसं की तुमचं हाऊसिंग डेंजरस किंवा डिलॅपिडेटेड मध्ये डिक्लेअर झालं पाहिजे, किंवा काहीतरी नॅचरल कॅलॅमिटी किंवा त्यामध्ये आलं पाहिजे. आणि जर तुमच्या सोसायटीला 30 वर्ष झाले असतील त्यानंतर आपण डेव्हलपमेंटला अप्लाय करू शकतो. पण आपण ही जी पूर्वतयारी केलेली आहे ती पण करता येते आपल्याला, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये, कारण ह्या प्रोसेसेसला खूप वर्ष जातो. आणि सिडकोची NOC मिळवणं महत्वाचं असतं. सिडकोनी आयडेंटिफाय केलं पाहिजे की आपली प्रॉपर्टी रिडेव्हलपमेंटसाठी एलिजिबल आहे. तर तशी आपल्याला सिडको NOC देते, जे की आपल्याला नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या डेव्हलपमेंटमध्ये गरज नसते. आपण डायरेक्ट PMC अपॉइंट करू शकतो, मग आपण डेव्हलपरकडे ऑप्शन बघू शकतो. स्ट्रक्चरल ऑडिट करणं महत्वाचं असतं सगळ्यात आधी, आणि मग ते आयडेंटिफाय होणार की आपली बिल्डिंग कुठल्या कॅटेगरीमध्ये येईल. आणि 30 वर्ष झाले तरी आपल्याला रिपोर्ट करावं लागतं सिडकोला, त्याच्यानंतर ते NOC देणार, त्यानंतर आपण डेव्हलपमेंट स्टार्ट करू शकतो. मग आपण प्रपोजल्स प्रिपेअर करतो, मग आपण प्लॅनिंग अथॉरिटीला आपले प्रपोजल सबमिट करणार डेव्हलपरला अपॉइंट करून. आपल्या केसमध्ये आपण सिडकोला पण अप्रोच करू शकतो, कारण सिडको ही अशी बॉडी आहे जे इंडस्ट्रीयल आणि रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट करतात. म्हाडा हे फक्त हाऊसिंग बोर्ड आहे. हा सिडको आणि म्हाडा मधला एक फरक आहे. म्हाडा ऍज अ कन्सल्टन्सी किंवा सब बॉडी ऍक्ट करते, पण सिडको ही एक ऍक्च्युअल गव्हर्नमेंट बॉडी सारखी ऍक्ट करते, आणि ते इन हाऊस PMC पण करू शकतात आपल्यासाठी. तर ह्या गोष्टी आपल्याला हे फरक समजून घेणं गरजेचं आहे. आणि आपण जे प्रपोजल तयार करतो, फिजिबिलिटी रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो, तर फिजिबिलिटी रिपोर्ट जे आपण प्रिपेअर करतो ही प्लॉट कॅल्क्युलेशन साठी होते. ही तुमचे FSIs तुम्हाला कुठले कुठले घेता येतील जे आपण सगळ्यात आधी डिस्कस केलं, परमिसिबल FSI आणि रोडचे TDR. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की आपल्याला आपल्या रोडचे बेनिफिट्स मिळतात ज्या एरियामध्ये आपण राहतो त्याचे, आणि आपल्याला एक्स्ट्रा FSI घेता येतो. हे गोष्टी आपल्याला तेव्हा करता येतात जेव्हा आपला प्रपोजल सिडको अप्रूव्ह करतो आणि एडिशनल FSI आपल्याला घ्यायचा असतो, जो आपल्याला आपल्या प्लॅनिंग अथॉरिटीकडनंच घ्यायला लागतो, जो की सिडको आहे. तर आपण आपल्या लेवलला फक्त समजून घेऊ शकतो की आपण एवढा FSI कन्झ्युम करणार आहोत, कारण आपल्याला आपले एरियाज माहिती आहेत किती आहेत. ते शिफ्ट केलं जातं, म्हाडाच्या केसमध्ये कधी कधी ट्रान्झिट स्कॅपला शिफ्ट केलं जातं, त्यानंतर आपलं काम ऍक्च्युअल मध्ये स्टार्ट होतं. आता ही जी स्टेज आहे ही खूप सिंपल वाटत असेल तुम्हाला, पण हे एवढा फास्ट होत नाही. ऍक्च्युअल प्रपोजल डेव्हलप करतो आपण, त्याच्यामध्ये आपण सगळे कंडिशन्स बघणार. जसं आपला फर्स्ट प्लॉट एरिया आहे 50,000 स्क्वेअर मीटर्स आपल्या सोसायटीचा. आता मी ह्याच्यात सांगेन की आपण मल्टिपल ऑप्शन्स पण ट्राय केले पाहिजे. 2 प्लॉट घेऊन किती डेव्हलप करता येतं, 4 प्लॉट इंडिव्हिज्युअली डेव्हलप करता येतात, पण सगळ्यात बेस्ट ऑप्शन हाच राहील की आपण 50,000 स्क्वेअर मीटर पूर्ण डेव्हलप कसे करू शकतो. कारण ते
एका अर्थाने लँडमार्क प्रोजेक्ट होऊ शकतो सिडकोसाठी किंवा आपल्या रहिवाशांसाठी पण, आणि त्याचे आपल्याला बेनिफिट्स मिळू शकतात. आता आपण जे बोलत आहोत 50,000 स्क्वेअर मीटर बद्दल, तर हे कसं वर्कआउट होतं. आता तुमचे 12,000 स्क्वेअर मीटर वर जे प्लॉट आहेत ते सिंगल प्लॉट्स आहेत. हे आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून आपण स्टार्ट करू शकतो. पण जेव्हा 50,000 स्क्वेअर मीटर वर प्लॉट येतात तेव्हा एक प्रकार असतो अमाल्गमेशन. त्यात काय होतं, आपण रोड्स जे आतमधले इंटरनल रोड्स आहेत ते कन्सिडर करून सगळे प्लॉट जॉईंट करायला बघतो. तर ह्याच्यात आपले 4 प्लॉट जॉईंट होणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या प्लॉटची माहिती काढावी लागते. आपल्या प्लॉटचे एरियाज काय आहेत. पहिले सर्वे करून एक एरिया निघतो. आपले 7/12चे एरियाज कन्सिडर होतात आणि एक प्रॉपर्टी कार्डचे एरिया कन्सिडर होतात. ह्याच्यातनं जो सगळ्यात कमी एरिया असतो तो आपला प्लॉट एरिया असतो. आता हा 12,000 स्क्वेअर मीटर हा अप्रॉक्सिमेट प्लॉट एरिया आहे. तर हे आपल्याला आयडेंटिफाय करणं खूप महत्वाचं आहे की आपल्या प्लॉटचा एरिया काय आहे ऍक्च्युअल, आणि आपल्या प्लॉटला रिझर्वेशन काय लागतो. काही प्लॉट रेसिडेन्शियल डेव्हलप होतात पण ते इंडस्ट्रीयल झोन मध्ये असतात, ते इंडस्ट्रीचे असतात. जसं आपण केडीएमसी एरियामध्ये कधी ऐकलं असेल, काही प्लॉट रेसिडेन्शियल साठी दिले गेले पण त्यांनी ते प्लॉट्स फर्दर टेनेन्सी केली, म्हणजे पुढे त्यांनी छोट्या बिल्डिंग बांधून रेंट केल्या पागडी सिस्टमच्या पद्धतीने. आणि ही सेम गोष्ट मुंबईमध्ये झाली. तर मुंबईमध्ये जे छोटे प्लॉट्स आहेत ना ते अजून पण डेव्हलप होऊ नाही शकत. तर हा एक इश्यू असतो. तर त्यासाठी आपल्याला आपल्या लँडचं रिझर्वेशन काय आहे, रेसिडेन्शियल झोन मध्ये येतं. सिडकोनी घेतलेला प्लॉट आहे तर हा सिडकोचा प्लॉट आहे. मग सिडकोच्या कुठल्या स्कीम मधला प्लॉट आहे. जसं सिडकोची एक स्कीम आहे, 12.5% लँड त्यांनी परत फार्मर्सना दिली डेव्हलप करून. हे तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही नवी मुंबईमध्ये सगळे राहतात तर याच्याबद्दल तुम्हाला माहित असेल. तर सिडकोनी काय केलं, फार्मर्सचे लँड घेतले, सगळे शेतकरी किंवा लोकल जे असतात त्यांनी ते डेव्हलप केले आणि 12.5% प्रॉफिट त्यांनी परत ती लँड त्यांना दिली 12.5%. तर ही एक स्कीम होती. पण ह्याच्यात काही गोष्टी अशा आहे, सिडकोनी लँड लीज पण केली काही ठिकाणी लोकांना. तर आपल्या डेव्हलपमेंटच्या केसमध्ये कसं होतं की आपल्याला ती लीज क्लिअर करावी लागते, तर त्याचे काही चार्जेस असतात. तर ह्या सगळ्या आपल्या लँड रिझर्वेशनच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण आयडेंटिफाय केल्या पाहिजे. म्हणजे आपले जे कमिटी मेंबर्स जे काही असतील तर आपण पहिले सगळे आपले प्लॉट व्हेरीफाय केले पाहिजे. पहिली गोष्ट, आपल्या सगळ्यांचा मेन उद्देश तो असला पाहिजे की आपण प्लॉट लेवलवर याचा कसा विचार करतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यासाठी पीएमसी हायर करणार आणि मग आपण त्यांना सांगू शकतो, आपण त्यांना हे प्रश्न करू शकतो की आपल्याकडे रोड्स आहेत, आपल्याकडे इंटरनल रोड्स आहेत, तर आपण ह्यांची बेनिफिट कशी घेऊ शकतो. ह्याचा आपल्याला कुठे फायदा होऊ शकतो की आपल्याला घरासाठी जास्त एरिया मिळतील. हिशोबाने आपला प्लॉट एरिया कमी होतो, तो एरिया रोडला जातो, जे की मुंबईमध्ये खूप जास्त होतं. आता नवी मुंबईमध्ये आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल. मग तसे काही आपल्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत का ते फर्स्ट आयडेंटिफाय करावं लागतं. त्याच्यानंतर जेव्हा आपण डेव्हलपमेंट कॅरी करतो, आपली प्रोसेस चालू होते डेव्हलपमेंटची. सिडकोच्या केसमध्ये कसं आहे, त्यांना एक पर्सेंटेज ऑफ एरिया हँडओव्हर करावा लागतो. जसं मुंबईमध्ये आपण एम्युनिटी स्पेस म्हणतो किंवा मोठ्या प्लॉट्स मध्ये आपण जेव्हा प्लॉट 40,000 स्क्वेअर मीटरच्या वर जातो तेव्हा आपण तो MCGM ला हँडओव्हर करतो एक पब्लिक बिल्डिंग करण्यासाठी, गव्हर्नमेंट बिल्डिंग डेव्हलप करण्यासाठी. तसं आपल्याला सिडकोमध्ये पण करावं लागतं. जेव्हा आपला प्लॉट एक सर्टन एरिया पुढे जातो तेव्हा आपण काही एरिया सिडकोला हँडओव्हर करावा लागतात फ्रीमध्ये. तर हा पण एक विषय असतो. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला प्लॉट एरिया आयडेंटिफाय करणं खूप महत्वाचं असतं. बेसिक FSI मिळतो प्लॉट वरती, त्याच्यानंतर परमिसिबल FSI मिळतो जो असतो आपल्या लँड रेटच्या हिशोबाने, तो 10% मिळतो. 10% परमिसिबल FSI असतो, त्याच्यावरनं ती फिगर मिळते. त्यानंतर आपल्याला टोटल FSI मिळतो. आता आपले जे काही हाऊसिंग सोसायटीज आहेत
हे जे पण काही डेव्हलपमेंट कॅरी फॉरवर्ड होईल डिझाईन लेवलला, हे सगळे आपण PMC लेवलवरच करतो, जे की प्रत्येक हाऊसिंग स्कीमच्या हिशोबाने ज्याचे काही बायलॉज असतात त्यासाठी आपल्याला 70% लागतात, जे की आपल्या लॉसच्या हिशोबाने सिडकोच्या. 50% हे मुंबईमध्ये 1991च्या DP मध्ये होतं, जे जिथे 51 आणि 49%चं डिस्ट्रीब्युशन होतं अप्रुव्हलसाठी. सिडको जी अथॉरिटी आहे आपली, सिडको इंडस्ट्रियल अँड रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट अथॉरिटी एक अर्थाने. तर सिडको काय करतं, त्यांचे स्वतःचे रिझर्व्ड लँड असतात आणि काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बघितलं असेल. एक्झाम्पल म्हणजे तुमचं वाशीचं जे ते आहे ऑडिटोरियम वाला प्रोजेक्ट आहे वाशी स्टेशन जवळ, येस, तर ते सिडकोनी स्वतः डेव्हलप केलेलं. तर त्यांच्याकडे स्वतःकडे डिझाईन ऑथॉरिटी आहे. तर ते लोक त्या अर्थाने जर आपला प्लॉट स्क्वेअर मीटर एवढा आहे तर ते लोक स्वतः पण ह्याच्यात इनिशिएटिव्ह घेऊ शकतात. जर आपण दाखवतोय की 70% लोक आपले अप्रूव्ड आहेत, ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत आणि आपल्या बिल्डिंगची सिच्युएशन डिलॅपिडेटेड आहे, म्हणजे पडायला आलेले आहेत किंवा काही धोकादायक आहे, तर ते लोक इंटरेस्ट दाखवू शकतात. प्लस आपण पण त्यांना फिजिबिलिटी देऊ शकतो की आम्ही हे प्रयत्न करतोय, आपण ह्याच्यात काही इनिशिएटिव्ह घेऊ शकतो. कारण आपला प्लॉट एरिया मोठा आहे, अपार्टमेंट्स आहे, जे की माडाकडे नाही. माडा वॉर्ड वाईज चालतो. ते लोक फक्त फिजिबल आहे की नाही ते बघतात. ते लोक एक प्लॉट घेतात, ते लोक फिजिबिलिटी बनवतात, ते लोक आयडेंटिफाय करतात. प्रत्येक प्लॉटला एक बेसिक FSI असतो, त्यावरती आपल्याला रोड TDR असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रीमियम FSI जो की डेव्हलपर विकत घेतो त्याच्या फायद्यासाठी आणि त्यातनं तो आपले एरियाज पण मोठे डेव्हलप करतो. कारण जर आपली बिल्डिंग बघितली G+3, त्याला एक G+3 बिल्डिंग डेव्हलप करून देण्यात काही फायदा नाही, ते पण छोटे युनिट्स. मग तो तुम्हाला एरिया जास्त कसा देणार? मग त्यासाठी त्याला प्रीमियम FSI घ्यावा लागतो. कॅल्क्युलेशन एरिया वाढतो बेसिक FSI, पण त्याला फर्दर सेल आउट करायला तो प्रीमियम FSI घेतो. कितीतरी % आपण सिडकोला प्रोव्हाइड करतो आणि हे सगळे प्लॉट मध्ये डिस्ट्रीब्युशन असतात. मग लँडवर आपल्याला एक पर्सेंटेज ऑफ RG द्यावा लागतो, जे ग्रीन कव्हर आहे आपले, जे गवत आणि झाडं वगैरे, गार्डन स्पेसेस, हे सगळे द्यावे लागतात. तर त्यासाठी त्यांना FSI कन्झ्युम करावा लागतो. काही ठिकाणी त्यांना फ्लोअरवर हाय जावं लागतं, ते जमिनीवर स्प्रेड आउट नाही होऊ शकत. तर ते लोक 3 प्रकारचे FSI घेतात. एक परमिसिबल FSI जो की जो प्रीमियम असतो, त्याच्यानंतर ते लोक TDR घेतात आणि आपला बेसिक FSI 3 FSI असतो. त्याच्यानंतर एक ॲन्सिलरी FSI म्हणून प्रकार असतो जो मोठ्या प्लॉट एरियासाठी असतो आणि त्याच्यात पण रोड विड्थ कन्सिडर केले जातात. तो पण काही पर्सेंटेजनी जास्त असतो. तर मी सरांबरोबर 2 टेबल शेअर करेन FSI बद्दलचे. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक FSI चार्ट दिलेला है. डेवलपमेंट के बारे में व्हाट इज द एक्चुअल प्रमाण वी आर गिवन प्रोसेस, वी आर गिवन सम प्रोसेस. उसमें माधुरछाया कोऑपरेटिव सोसाइटी नॉट ओनली दैट 4 सोसाइटीज आर देयर. त्या सोसाइटी में कम से कम 1 सोसाइटी 24 यूनिट्स. सो 80 मेरा मतलब 96 बिल्डिंग्स आर. 1 बिल्डिंग अकोमोडेट 16 फ्लॅट्स. जेव्हा आपण डेव्हलपर्स कडे जातो किंवा फॉर एक्झाम्पल PMC कडे तुम्ही येता, जेव्हा आर्किटेक्ट कडे वगैरे, ही गोष्ट ते लोक लक्षात ठेवतात की फर्स्टली हाऊसिंग स्कीम मध्ये एरियाज बसतायत का. जसं मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगितलं, एक 35% आपल्याला मिळतो एक्स्ट्रा, बट ते नॉर्मल हाऊसिंगच्या कंडिशन्स मध्ये आहे. जेव्हा LIG, EWS, MIG म्हणतो
त्यांचा एक कॅप असतो एरियाचा. म्हणजे जर LIG म्हटलं की ते लोक 300च्या वर नाही जात. बट जसं त्यांचा एरिया मोठा आहे तो LIG मध्ये काउंट होणार असं नाहीये. त्यांचा एरिया, त्यांची बिल्डिंग वेगळ्या कॅटेगरीमध्ये काउंट होईल विथ रिस्पेक्ट टू प्लॉट साईज अँड कार्पेट एरिया. मग त्यांना त्या हिशोबाने एक्स्ट्रा एरिया मिळतो. आणि जेव्हा डिझाईनचं आपण म्हणतो, जेव्हा बिल्डिंग ऍक्च्युअली बनायला स्टार्ट होतात किंवा डिझाईन ड्रॉइंग तयार व्हायला चालू होतात, त्यांचे लेआउट्स वेगवेगळे बनतात. जसं समजा आपल्याकडे कुठली घरं 350 स्क्वेअर फीटची असते फॉर एक्झाम्पल, काही घरं 450 स्क्वेअर फीटची असते, काही घरं 600 स्क्वेअर फीटची असते. तर हे वेगवेगळे बिल्डिंग बनतात त्यांचे एरियाज वेगळे असतात, त्यांचे बिल्डिंग वेगळे बनतात, त्यांचे युनिट्स वेगळे असतात. कधीतरी पोडियम किंवा शॉपिंग सेंटरनी कनेक्ट. तर आपण ह्या गोष्टीची आता काळजी करण्याची काही गरज नाहीये. आपण जर प्लॉट लेवलवर जेव्हा इनिशिएटिव्ह घेतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपले एरियाज किंवा बेनिफिट्स वाढत जातात. मी जसं सांगितलं की आपल्याला रोड कन्सिडरेशन मिळतात, आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरवरचे बेनिफिट्स मिळतात, हे सगळ्या गोष्टी असतात. आपण ते लक्षात घेतो. डेफिनेटली तुम्हाला स्क्वेअर फीट एरिया जास्त मिळणार तुमच्या घराच्या हिशोबाने. आणि एक इन्सेंटिव्ह प्रकार असतो. इन्सेंटिव्ह हा पर्सेंटेजच्या हिशोबाने मिळतो, जो की आपल्या बेसिक FSI, प्री परमिसिबल FSI आणि इन्सेंटिव्ह. तर त्याच्यात पर्सेंटेज वाईज आपल्याला इन्सेंटिव्ह मिळतो, बॅलन्स आउट होतात त्या गोष्टी. जसा लँड रेट असतो, लँड रेट कमी जास्त असला तर इन्सेंटिव्ह कमी मिळतो, लँड रेट कमी असला तर इन्सेंटिव्ह जास्त मिळतो. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. ते एरियाज कुठेतरी बॅलन्स आउट होतात आणि तुमचा कॅपच्या वर एरिया जात नाही याची काळजी घेतली जाते या डेव्हलपमेंटच्या वेळी. फक्त ते कॅटेगरायझेशन असतं स्कीम्सचं, हाऊसिंग स्कीम्सचं, ते आयडेंटिफाय झालं पाहिजे. परत जेव्हा आपण फिजिबिलिटीज बनवतो, जसं आपण सांगितलं की आपण एक पूर्ण प्लॉटची फिजिबिलिटी बनवतो आणि नंतर पार्ट प्लॉटची पण आपण ट्राय करणार. पण जसं मुंबईमध्ये काय होतं की सेस बिल्डिंग असतात, त्यांना 33(7) म्हणून एक रेग्युलेशन असतं, त्याच्या हिशोबाने डेव्हलपमेंट होते. पण सोसायटीवाले काय करतात, ते लोक सोसायटीचं 33(9) रेग्युलेशन पण ट्राय करून बघतात की आपल्याला कुठल्या रेग्युलेशननी डेव्हलपमेंट चांगली होते. तसं आपल्या केसमध्ये पण आपण आयडेंटिफाय करू शकतो की ऑल्टरनेटिव्ह कुठली रेग्युलेशन आहे का. म्हणजे कंजेस्टेड हाऊसिंगचं एक रेग्युलेशन आहे आणि LIG MIGचं एक रेग्युलेशन आहे आणि सिडकोची पण टाउन प्लॅनिंग स्कीमची काही रेग्युलेशन असेल. तो एक मोठा गॅप असतो आणि तिथे आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात. पण हे आपल्याला नाही करावे लागेल, हे आपला डेव्हलपर बघतो, जे आपलं OC/CC होतं त्याच्याने. हा लँड साध्या भाषेत किती एकराचा आहे, किती गुंठ्याचा आहे आम्हाला कुणाला माहीत नाही. आमच्या कंपाऊंड पासून किती जागा आहे हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही म्हणतो सांगितलं तर जर तुम्ही सर्वांनी मिळून डेव्हलप केलं तर तुम्हाला जे बाहेरचे रोड आहेत 12 मीटरचे त्याचा बेनिफिट मिळेल. जर Aनी वेगळं केलं, Bनी वेगळं केलं, Cनी वेगळं केलं तर तुम्हाला त्याचं नुकसान होईल. मग हा लँड पूर्णपणे आमची एक फेडरेशन आहे, त्या फेडरेशनमध्ये जे सभासद आहेत त्यांच्या ताब्यात हा लँड आल्यानंतर आम्हाला सिडको किंवा म्हाडाकडून विकसित करण्याची गरज नाही. आम्ही आमचा प्रायव्हेट बिल्डर्ससुद्धा लावू शकतो. आणि मग ह्या बाकीचे ज्या क्रिटिकल प्रश्न आहेत, कोणाला किती घर द्यायचं, कोणाला कसं घर द्यायचं, तर आमचा मूळ मुद्दा आहे तर आमची घरं 200ची आहेत, 400ची आहेत, 600ची आहेत, तर आमचा प्रश्न आहे तो. आमचा लँड जो आहे संपूर्ण हा लँड जो आहे हा किती गुंठ्याचा, किती एकरचा किंवा किती स्क्वेअर मीटरचा आहे आणि त्याच्यावरती FSI आम्हाला किती मिळेल ही माहिती आम्हाला मिळणं गरजेचं आहे. डेव्हलपमेंट करता पहिला आपल्याला काय करावं लागेल, या जागेची मालक कोण आहे, सिडको आहे. तर का जोपर्यंत ती कन्व्हिन्स्ड होत नाही तोपर्यंत आपण याचा विचारच करू शकत नाही. तर तुम्ही ते करायला पाहिजे. त्याच्या संदर्भात आम्हाला पहिलं तुम्ही मार्गदर्शन. ओके.
सिडकोचे जे आहे ती लीज आपल्याला ट्रान्सफर करून घ्यावी लागते. याच्यासाठी तुम्हाला हे कन्सल्ट तुम्हाला सिडको कडनं लक्षात येईल. आपल्याला सिडकोकडे माहिती घ्यावी लागेल की आपल्याला ही लँड डेव्हलप करायची, त्याच्यासाठी लीज ट्रान्सफर करायची. 10,000 स्क्वायर मीटर एरिया, जिसमें 24 बिल्डिंग है. 24 बिल्डिंग आप रीडेवलपमेंट के लिए रेडी हो गया. तो रेडी हो गया तो उसमें 384 मेंबर्स. इसमें घर है, इसमें आतंकगढ़ रहेगा होगा, क्योंकि इसमें किधर वेकेट कर सकते हैं, एक क्वेश्चन. सेकंड, इसमें से किसका बाल बच्चा स्कूल में पढ़ा है, किसका तो नौकरी है, किसका अगर यूनिवर्सिटी में पढ़ा है, इसमें कुछ बेनिफिट है, वो उनका सपना है. लेकिन ये डेवलपमेंट करने का टाइम मिनिमम 4 years 5 years तो जाएगा ही जाएगा. आपको भी मालूम है, रोड डेवलपमेंट करना, एक्सकवेशन से स्टार्ट करना, रीबिल्डअप करना, बैकफिलिंग करना, फाउंडेशन. जब तो EWS स्कीम में सिडको ने मिनिमम 22 फ्लोर का बिल्डिंग करना, और उसमें एक फ्लोर में मिनिमम 8 फ्लैट फॉर एग्जाम्पल ऐसे कंसिडर कर रहे हैं. अभी सिडको इधर बना रहे, वही में भी उसमें सिविल इंजीनियर उसमें काम कर रहे, कैपेसिटी है, इसीलिए बोल रहे हैं. क्योंकि वो 176 बिल्डिंग में 2-3 फ्लोर का जो 6 ये है उनको रेफ्यूजी फ्लोर है. इसके बाद में जो पार्किंग जो कुछ हो जाएगा वो तो कुछ सेटअप करके करेगा. वन डे का प्लानिंग हुई सिडको के स्टैंडर्ड प्लान करते EWS तो वही सही है. लेकिन 4-5 साल तो जाएगा. They provide you rented units. मतलब you can look for your rented house. They pay some 50% of your rent. नाही रिएव्हेरिफिकेशन आपल्याला किती स्क्वेअर भेटणार घर, किती काय, कुठे राहायचं आहे हे सांगितल्यापेक्षा पहिल्या सगळ्यांना आम्हाला समाजाला हे सांगा की आमची रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर स्टार्टिंग होती. आपल्याला कुठला फॉर्म भरायचा आहे, कशाला आपल्या सभासदाला काय काय डॉक्युमेंट द्यायचे आहे, बाकी तुम्हाला आपल्याला किती एरिया भेटेल, 30% भेटेल, 2 BHK 4 BHK भेटेल का 5 BHK भेटेल, ते सगळं पहिले आपली जेव्हा प्रोसिजर स्टार्टिंग टू जेव्हा स्टार्ट करेल तेव्हा याच्यावर तुम्ही आम्हाला पहिले मार्गदर्शन करा. नंतर आम्हाला किती एरिया भेटेल, का आम्हाला 5 BHK भेटेल की काय भेटेल, ते नंतरची प्रोसिजर लास्ट आहे. तुम्ही स्टार्टिंग पासून सुरू करा. जसं आमचा हा एरिया आहे 7 एकर आहे की 10 एकर आहे, त्याच्या म्हणजे आम्हाला काय काय डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावं लागेल. जशी सरांनी म्हटलं, कांबळे साहेबांनी, की पहिले CA अपॉइंट करा, PMC अपॉइंट करा, एखादा आपल्याला आर्किटेक्ट अपॉइंट करा, त्याच्यापासून आम्हाला प्रोसिजर स्टार्ट करा. तुम्ही डायरेक्ट आम्हाला पहाडावर घेऊन जाऊ नका, त्यानं सुरुवातीपासून सुरू करा. धन्यवाद. सर एक मिनिट. फेडरेशनचे मनपूर्वक आभार. प्रथमच पुनर्विकास मीटिंग घेतली आहे आणि सर्वजण उपस्थित राहिले आहे. आणि हे चांगली गोष्ट आहे का चांगल्या प्रकारे म्हणजे सुरुवात झाली असं समजूया. आणि पहिले लक्षात ठेवायचं का पहिले आपण एक विचारानं काम करायचं. एक विचारानं काम केलं तर आपण पुढची गोष्ट आपण काहीच करू शकत नाही. कारण आता बरेचसे लोक इथं जे त्यावेळेस आलेले होते त्यावेळेस 35 वर्षे 40 वर्षे 20 वर्षे होते. आता बरेचसे लोक आता इथं 60 वर्ष सिनियर सिटीजन झालेले आहेत. कारण हे विचार ठेवा तर आपण सिनियर सिटीजन झालो, आपल्याला लिफ्टमध्ये जायला भेटेल का वरपर्यंत. आता कोणी 3ऱ्या माळावर राहतो हे लक्षात आणून पाहिजे. आपण ठरवायचं का आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला टावर झालाच पाहिजे, पुनर्विकास झालाच पाहिजे. त्याच्यासाठी फेडरेशननं आम्ही मागे 2 वर्षापासून प्रयत्न केले. आज खरं सुरुवात चांगली झाली आहे. आणि सम कुठली एबी असो, बी असो, C असो, D असो, हे सर्व पदाधिकाऱ्यांना मला एकच विनंती आहे की आपण समविचारानं एकत्र येऊन पुढे वाटचाल करावं. हे तर डेव्हलप होणारच आहे. तुम्ही एकत्र बसल्याच्या पुढे जाऊ शकत नाही. आतापासून आपण एवढं भेटणार तेवढं भेटणार, जे गव्हर्नमेंटचे नियम आहेत त्या नियमानंच भेटणार. आपल्याला 30 मीटरचा रोड आहे, 12 मीटरचा रोड आहे, मेट्रोचं फॅसिलिटी आपल्याला या विचारानंच आपल्याला सर्व भेटणार. आपण आताच विचार केला का आम्हाला एवढं, ते बिलकुल नाही. गव्हर्नमेंटचा जो रूल आहे त्या रूलच्या हिशोबाने आपल्याला घरं भेटणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला चांगले PMC निवड करायची आहे. आणि फेडरेशन पूर्ण विश्वास ठेवायचा आहे तर आपल्याला पुनर्विकासला फेडरेशनच घेऊन जाऊ शकतो हे लक्षात ठेवायचं. पहिले एक विचारानं सर्व लोक चालायचं आहे. आणि आता हे सिनियर सिटीजन झालं, प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी, पण त्याने सर्व मानसिकता एक जागेवर ठेवून पुढे वाटचाल झाल्याची माझी अपेक्षा आहे. पहिले तर आपल्याला आपली लँड आपल्या ताब्यात करावी लागेल. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी आपण एक सिडकोकडेच कन्सल्ट करावं लागेल की आपल्याला हे प्लॉट डेव्हलप करायचं आहे आणि ह्याची लीज ट्रान्सफरची प्रोसेस काय राहील.
कारण हे ते लोक जास्त सांगू शकतात चांगल्या पद्धतीने, कारण ते लोक ऑथॉरिटी आहे तिकडे. कारण ती गव्हर्नमेंट बॉडी आहे बेसिकली. आपण ह्याच्यात म्हणजे एक लॉफुल गोष्ट आहे, आपण आपल्या लेवलला या गोष्टी करू नाही शकत. आणि एक चांगली उत्कृष्ट पीएमसी जर आपल्याला बनवायची असेल तर ती सोसायटीच्याच लोकांमधून बनवणं अति योग्य आहे की मला वाटतं पीएमसी साठी त्या त्या लेवलचे एक्सपर्ट असायला पाहिजे. दोन प्रश्न आहेत, एक सोसायटीचा किती टक्क्याचा रोल पाहिजे एक पीएमसी अपॉइंट करून तिला फायनलाइज करायला, आणि दुसरा प्रश्न एक उत्कृष्ट पीएमसी म्हणजे काय. एक उत्कृष्ट पीएमसी म्हणजे हे बघा, ज्यांनी जे क्वालिफाईड आहेत बट ऑब्वियस, आणि रेकग्निशन एक अर्थाने म्हणता येऊ शकतं, कारण स्केल ऑफ प्रोजेक्ट असतो एक विषय. कारण आपले घरं आहेत एक प्राईम लोकेशनला आणि एरिया मोठा आहे, प्लॉट एरियावर. घरं जरी आपले एक स्कीममध्ये किंवा कॅटेगरीमध्ये येत असली तरी, तर त्या हिशोबाने एक क्वालिफाईड वेल नोन आणि ज्यांनी आपल्या एरियामध्ये कामं केलेली बेसिकली, त्या पद्धतीने तुम्हाला कोणाला ती अप्रोच करावं लागेल. आणि पर्सेंटेज वाईज जे तुम्ही बोलताय, आता हे जे आहे सिडकोकडनं आपल्याला NOC घ्यावी लागते, तो बाय लॉ प्रश्न झाला की 70% लोक लागतात. पण जर एक क्वालिफाईड पीएमसी आपल्या समोर असेल तर लोकांना हरकत नसावी की आपण डेव्हलपमेंट ट्राय करावी. ते केव्हा येऊ प्रश्नच आहे. स्ट्रक्चर ऑडिट किती लोकांनी वाचलं, स्ट्रक्चर ऑडिट म्हणजे काय केलं, रिपेअर केलं, कोणाकडे सर्टिफिकेट आहे रिपेअर केलं होतं कायदेशीर, की जे कदाचित कायदेशीर लागल्यानंतर आम्ही सिडकोला किंवा महानगरपालिका इतर तिकडे देऊ शकू. अशी काही योजना काही कमिटी मेंबरनी ज्या ज्या संस्था आहेत ABCD मध्ये त्यांनी केलेली आहे का पूर्वतयारी, हा पहिला भाग आहे. तर नंतरच्या इतर गोष्टी म्हणजे पहिलं डॉक्युमेंट दिलेलं आणि कोणी कशाचं काय बोलून स्ट्रक्चर आणि ते तुम्ही वाचा, कमिटी मेंबरला सांगा, तुमचे जे आहे ते ABCD वाल्याला बसवा, बाबा असं आपलं नोंद केलेलं आहे. हे रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर ऐकूया, मला स्ट्रक्चर आणि द्यावं लागतं, आम्ही बरा रिपेअर केली आहे म्हणून सर्टिफिकेट द्यावं लागतं. मग ती बरोबर आहे की नाही आहे ते कसं काय करणार, एवढंच माझं म्हणणं. बरं, त्याच्यामध्ये योग्य ते सोल्युशन द्यावं. जे प्रश्न फेडरेशनच्या मीटिंगमध्ये विचारते प्रश्न इथे कृपया कोणी येऊन विचारू नये. इथे या ठिकाणी आपण एक आर्किटेक्ट पायजारण केले, त्यांना एका वाक्यात जर प्रश्नाने एक वाजून दिलेला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण जास्त प्रश्नोत्तर आणि तेच रिपीट प्रश्न विचारू नका, पाठीसात घ्या. आणि जे प्रश्न मीटिंगमध्ये विचारते, मीटिंग जेव्हा होतात महिन्याच्या, त्या मीटिंग येऊन आपण ते प्रश्न विचारू. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा जो प्रश्न चालला आहे रिडेव्हलपमेंटचा, यासाठी अय्यप्पा मंदिरामध्ये गायडन्स केलेलं होतं. आता त्यानुसार आज इथे जे प्रश्नावली चाललेली आहे ती पीएमसी नेमण्याची होती. आपण कुठलीही पीएमसी नेमू शकतो, त्याला कुठलंही बंधन नाही. परंतु जो प्रश्न की चावी देणं चावी घेणं, जो जिथे आर्थिक प्रश्न आला तिथे तुमचा रिडेव्हलपमेंटचा प्रश्न रेंगाळत पडणार. आणि त्यासाठी एक पीएमसी आलेली होती आणि त्या पीएमसीने सांगितलं होतं की चावी द्या आणि चावी घ्या, बाकीच्या त्या सगळ्या गोष्टी बघून घेणार. आता राहिलेला आहे प्रश्न तुमचा कोणता, की घरं लहान की मोठी की छोटी, हा सगळा व्यवहार जो आहे हा नंतर होणार आहे. परंतु प्रथमतः तुम्ही त्या अनेक पीएमसी बोला, म्हणजे असं म्हणा नाही की एकच पीएमसी, आपल्याला आपला विश्वास निर्माण करण्यासाठी अनेक पीएमसीना बोलून जी विश्वासार्हता ज्यांच्याकडे मिळेल अशा पीएमसीकडनं सोसायटीने काम करून घेणं महत्वाचं आहे. परंतु हे काम जर रेंगाळलं तर आतले जे स्लॅब आहेत ते पोकळ झालेले आहेत, आणि ते कधी कुठे कोसळतील त्यावेळेला सिडको झोपेतून उठेल, आपण झोपेतून उठू आणि त्यावेळेला आपल्याला सिडको रस्त्यावरती बाहेर काढून देणार, अशी अवस्था कोणी आणू नये ही माझी त्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती. फर्स्ट जनरेशन ऑफ रिडेव्हलपमेंट आहोत असं म्हणता येईल. म्हणजे या भागात जे की नवी मुंबई MMR रिजनमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट करतात, काही लोक प्रमोट करतात, तिथे त्यांना प्रीमियम्सवर प्राइस कमी दिली जाते. पद्धत सेम आहे, पीएमसी अपॉइंट करावी लागते. फरक फक्त एवढा आहे की डेव्हलपर इन्व्हॉल्ड असतात किंवा डेव्हलपर जे इन्व्हॉल्ड असतात ते त्याचे बेनिफिशियरीज मोस्टली
सोसायटीला देतात, अप्लाय करू शकतो रिडेव्हलपमेंट इररेस्पेक्टिव्ह ऑफ स्ट्रक्चरल ऑडिट व्हॉट एव्हर. पण जर आता 25 वर्ष झालेली आहेत, जेव्हा 30 वर्ष झालेली आहेत आपल्या सोसायटीला, त्याच्यानंतर आपण रिडेव्हलपमेंटसाठी अप्लाय करू शकतो. पण त्याच्या आधी समजा 27व्या 28व्या वर्षी काही झालं, देवाच्या कृपेने काही होऊ नये, पण असं जर काही झालं, कोणाला स्लॅब किंवा काही कोसळतं, तर आपण पूर्ण सोसायटीची स्ट्रक्चरल ऑडिट कंडक्ट करू शकतो आणि आपण ते रिपोर्ट्स कोणत्याही क्वालिफाईड सिडको अथॉरिटी किंवा NMMCच्या अथॉरिटी किंवा त्यांच्या टेक्निशियन्सकडनं कंडक्ट करू शकतो आणि ते रिपोर्ट सबमिट करू शकतो. किंवा आपले कुठले टेक्निकल किंवा सर्वेअर वगैरे असतात यांना सर्वे कंडक्ट करून आपण ते रिपोर्ट सबमिट करू शकतो. ही आता ह्याला 30 वर्ष होत आलेली आहेत, पण ही जास्त डिलॅपिडेट झालेली आहे, तर आम्हाला ह्याच्या रिडेव्हलपमेंट ऑप्शनसाठी जायचं. पण ह्याच्यात एक इश्यू कसा आहे माहिती आहे, जर तुमची 96 बिल्डिंग बंद कुठली एक बिल्डिंग पडली असेल, तेव्हा ते लोक बोलतील की तुम्ही एवढा फेजच डेव्हलप करा ना, तुम्ही कशाला असा प्लॉट द्या. त्या योगे आपल्या बिल्डिंग ह्या राहण्याजोगे आहेत, तो आम्ही वागलेला आहे. त्याच्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटच्या बाबतीत जे आहे की इमारत धोकादायक असं जे काही गैरसमज पसरवला जातो तसा नाहीये. त्यांनी त्यांची महानगरपालिका फॉर्म झाल्यामुळे त्यांनी तसे एक नोटीस लावले होते की आपापले स्ट्रक्चरल ऑडिट करून द्या. जसं आठवले साहेबांनी सांगितलेलं आहे की 30 वर्ष होत आली, त्यांनी आर्किटेक्चर एक्सपर्टने सांगितलंय हे सगळं तुमच्या PhD डिपेंड आहे. अजून कोणाला प्रश्न असतील विचारून घ्या. मला वाटतं सेम असाच कार्यक्रम आज संध्याकाळी 5 वाजता सुद्धा आहे मातृगृहाच्या वतीने, तेव्हा आपण कृपया प्रश्न पुढे येऊन विचारा, माहीत आहे का. आणि प्रश्न आभार प्रदर्शन नको, त्यासाठी ऑथेंटिक ऑथॉरिटी आहे. मला क्वालिफाईड ते तुम्हाला अजून गाईड करतील की हे सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवू कुठून शकता. मी पण सांगू शकतो तुम्हाला, बट ते लोक काही PMC स्वतः तुमच्यासाठी करू शकतात त्या गोष्टी. आणि असंच तुम्ही या विषयात लवकरात लवकर लक्ष घालावं, तुमच्या पेपरवर्कचा एक टाइम लक्षात घ्यावा, लीज बद्दलची जास्तीत जास्त माहिती काढावी, कारण ह्या गोष्टीला वेळ लागू शकतो. जे पण कायद्याच्या संबंधित गोष्टी राहतील त्याच्याबद्दल जास्त वेळ लागू शकतो. आर्किटेक्चरल लॉज आणि डिझाईन हे सगळ्यामध्ये त्यातल्या कमी वेळ लागेल. फेज वाईज डेव्हलपमेंटचा विचार करावा, पण तुमचे झोन वेगवेगळे करून डेव्हलप करायचं हा विचार करू नये. एकत्रित कशा प्रकारे तुम्हाला करता येईल त्या पद्धतीने विचार करा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्लॉटवर लक्ष ठेवा. तुम्ही प्लॉटचे रिझर्वेशन्स काय ते शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एरिया किती आहे तुमचा एक्झॅक्टली ते आयडेंटिफाय करा. तेच नाही तर तुमच्या घराचे पण एक्झॅक्ट एरिया लक्षात ठेवणं चालू करा. तुमचे झोन्स कुठले आहेत, तुमची RG कुठली आहे, तुम्हाला तेवढी RG परत हवी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या PMCना मेन्शन करायचे की आम्हाला हे हवं आहे प्लॉट लेवल. दॅट्स इट. थँक्यू. मध्ये कशासाठी तर आपले बिल्डिंग झाल्या पाहिजेत, नवीन झाल्या पाहिजे, हा उत्साह आहे ना. प्रथम मला सर्वांना विनंती आहे, जे काय फेडरेशन आहे त्याशिवाय काम होणार नाही. प्रथम फेडरेशन आहे त्याला मजबूत करा आणि त्याला सहकार्य करा. ज्या ज्या गृहात काम करायचं असेल त्यांनी यावं फेडरेशनमध्ये आणि काम करावं. फेडरेशनचा पर्याय नाही, म्हणून सगळ्यांना विनंती आहे परत आता तरी फेडरेशनला मदत करा, सहकार्य करा आणि त्याला मजबूत करा आणि पुढे कामाला लागा. तर सिडकोने जेव्हा आपल्याला ताबा दिला, घडा ताबा दिलेला, त्यामुळे सिडकोने आपल्याला सांगितलं की तुम्ही ABCD वाईज या संस्था रजिस्टर्ड करा. आणि लीजच्या बाबतीमध्ये असं आहे की सिडकोच्या ही जागा जी आहे ही सिडकोची जागा शासकीय जागा आहे आणि सिडकोने आपल्याला सोसायट्या बनवायला सांगितलं. त्यामुळे असं पण सांगितलेलं आहे की संस्था रजिस्टर्ड झाल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही सिडकोची लीज करा. लीज म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट बिटवीन सिडको अँड सोसायटी. म्हणजे सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत त्याच्याशी जो जसा आपण एखादा फ्लॅट घेतलेला आहे तर फ्लॅट सोबत आपण काय केलेलं आहे, आपला स्वतःचा त्या व्यक्तीचा आणि सिडकोचा हा करार झालेला आहे. त्याच प्रकारचा जो करार जो आहे G-टॅग हा आपला जो म्हणजे व्यक्तिगत न होता सिडकोचे जे पदाधिकारी आहेत, कोण अध्यक्ष, सेक्रेटरी आणि कॅशियर
हे जे पदाधिकारी यांच्या आणि सिडकोचे जे आहेत, सिडको संस्था जी आहे याचा लीज होणार आहे. तर हा लीज आपल्याला 6 महिन्यात करायचा होता आणि याकरता जे कागदपत्र आपल्याला पाहिजे होते ते आपण बरेच वर्षे जमा सुद्धा केलेले आहेत. आपल्याला सिडकोची लीज करून घेतली म्हणजे जागा जर आपल्या गावात असेल तर आपण कोणत्याही बिल्डरला सांगू शकतो की हे घर आमच्या अति शर्तीवर बांधून द्या. आज काय होईल, हा लीज जर होता तो आपण जर गेलो तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिलाच कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी एक तरुण तडफदार असा एक आर्किटेक्ट आपण अवेलेबल केलेला आहे. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या माध्यमातून, फेडरेशनच्या माध्यमातून, 4 सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी आर्किटेक्ट शुभम गोडे याचे आभार मानतो. आपण अतिशय तरुण आहात पण आपण जास्तीत जास्त उत्तर दिली. आपण अजूनही खऱ्या अर्थाने या घरकुलसारख्या प्रिव्हिलेजेस मध्ये आपण अजून म्हणजे तुमच्या ग्रोथसाठी सुद्धा आमच्या ग्रोथसाठी सुद्धा आहे. आज 2025 आहे, साधारण 2030 पर्यंतचा आपला कालावधी आहे. आपण या घरकुल फेडरेशनने जे आपल्याला आवाहन केलं आणि आपण त्या मताने अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला आपलं स्वातंत्र्या दिवशी आपण स्वतंत्र झालो की आपण खऱ्या अर्थानं आपल्याला डेव्हलप करू ती भावना तुमच्यामध्ये आहे. आपण परत एकदा घरकुल फेडरेशनला जर कोणाला आपला पीएमसी आणायचा असेल किंवा कुठला एखादा बिल्डर डेव्हलपर इंट्रोड्यूस करायचा असेल तर निश्चितपणाने फेडरेशनला आपण पत्रव्यवहार करा आणि त्या माध्यमातून आपण नक्कीपणे आजपासून जो सुरुवात केली असा कायमस्वरूपी हा सपाटा लावूया आणि जेणेकरून तुम्ही आणि फसणार नाही. निकृष्ट दर्जाचा राजकीय हस्तक्षेप टाळून हे वाक्य लक्षात घ्या. निकृष्ट दर्जाचा राजकीय हस्तक्षेप टाळून आपण निश्चितपणानं फेडरेशनला अप्रोच करा, सोसायटीला अप्रोच करा. आपण नक्की पुढे वाटचाल करू. आज संध्याकाळी 5 वाजता अय्यप्पा मंदिरमध्ये मातृछाया सोसायटीच्या वतीने एक अशाच मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं आहे. आपण सर्वांनी त्यांच्या वतीने सूचना करतो की आपण तिकडे त्या ठिकाणी यायचं आहे. हा कार्यक्रम संपला. सगळ्यांना जय हिंद. संध्याकाळी 5 वाजता. ओके.